पहिल्या 2-3 वर्षानंतर वकील इंडिपेंडंट व्हायला लागतात आणि काही सरकारी वकील होतात, काही लोकांना न्यायाधीश व्हायचं असतं आणि बाकीचे इंडिपेंडंट होतात. त्यामुळे त्या काळामध्ये खरं मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि त्यामुळे आम्ही हा कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम सुरू केला. अतिशय सक्सेसफुल झाला तो. वेगवेगळ्या विषयांवर, सगळ्याच विषयांवर जे तज्ज्ञ वकील आहेत किंवा न्यायाधीश आहेत त्यांना आम्ही लेक्चरसाठी बोलवत होतो. मी स्वतः क्रिमिनल लॉवर मार्गदर्शन करत होतो. हा अतिशय सक्सेसफुल प्रोग्राम झाला. त्यामुळे त्यावेळीचे जे मुख्य न्यायमूर्ती होते, न्यायमूर्ती मोहित शाह, त्यांनी आम्हाला असं आव्हान केलं की चांगले न्यायाधीशसुद्धा तुम्ही आम्हाला द्या ज्युडिशरीला. जे नवोदित वकील आहेत, ज्यांना न्यायाधीश होण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा, जेणेकरून आम्हाला चांगले न्यायाधीश मिळतील. मग आम्ही ज्युडिशियल सर्व्हिस ॲज अ करिअर असा एक प्रोग्राम डेव्हलप केला आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून ज्या नवोदित वकिलांना न्यायाधीश व्हायचे त्यांच्यासाठी आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला. चीफ जस्टिस मोहित शहांनी आम्हाला उत्तरला जी ज्युडिशियल अकॅडमी आहे ती वापरायला दिली आणि आम्ही चांगले न्यायाधीश पण ज्युडिशियरीला दिले. त्या काळात 2012 ते 15च्या काळात 350 JMFC आणि ज्युनियर डिव्हिजन आम्ही आमच्या कोर्समधनं सिलेक्ट झाले. 22 डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जजेस सिलेक्ट झाले. असं आम्ही न्यायदानासाठी सुद्धा, म्हणजे चांगले न्यायाधीश मिळावे याच्यासाठी सुद्धा आम्ही मदत केली ज्युडिशियरीला. त्याचप्रमाणे 2020 नंतर जे नवीन वकील जे झाले, कोविडच्या काळामध्ये बऱ्याच जणांना ट्रेनिंग मिळालं नाही, चांगले सिनियर मिळाले नाहीत. माझ्या नशिबाने मला चांगले सिनियर मिळाले, त्यामुळे लवकर मी पायावर उभं राहू शकलो. पण बरेच ज्युनियर्स असे आहेत की त्यांना